परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्रकरण 7वे आपणच सोडवू आपले प्रश्न यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील अ. समस्याकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात. उत्तर आहे तीव्र. प्रश्न दुसरा. परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तर समस्या. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आकडा अ. सार्वजनिक समस्या म्हणजे काय? उत्तर पहा. आपल्या परिसरातील ज्या समस्यांचा संबंध संपूर्ण समाजाशी असतो त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात. पुढील आकडा आ. सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर. लोकांमधील संवाद, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नातून सार्वजनिक समस्या सुटू शकतात. पुढील आकडा इ. स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? उत्तर. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आकडा. श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. श्रमदानातून ग्रामसफाई म्हणजे गावातील लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या हाताने गाव स्वच्छ करणे. जेव्हा लोक स्वयंस्फूर्तीने आपले परिसर स्वच्छ करतात तेव्हा गावातील सार्वजनिक आरोग्य सुधारते आणि लोकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण होते. पुढील आकडा आ. शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? उत्तर. शांततेला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकमेकांचा आदर करणे, नियमांचे पालन करणे आणि मतभेद चर्चेतून सोडवणे आवश्यक आहे. एकमेकांचे ऐकून घेण्याची वृत्ती, संयम आणि सहकार्याची भावना जोपासल्यास समाजात शांततापूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. प्रश्न चौथा. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? त्यातील पहिला आकडा अ. वर्गप्रमुखाला वर्गातील शांतता निर्माण करायचे आहे. उत्तर. मी वर्गातील विद्यार्थ्यांच्या आवडीचा एखादा उपक्रम, उदाहरणार्थ वाचन किंवा चित्रकला सुरू करेन किंवा सर्वांना शिस्त पाळण्याचे महत्त्व समजावून सांगून शांत बसण्याची विनंती करेन. पुढील आकडा आ. गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत. उत्तर. मी वर्गातील सर्वांना एकत्र करून गणिताचा स्वाध्याय पूर्ण करायला सांगेन किंवा ज्यांना काही गणिती संकल्पना समजल्या नाहीत त्यांना मदत करेन जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल. पुढील आकडा इ. क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. उत्तर. मी दोन्ही संघातील खेळाडूंना शांत करून त्यांचे म्हणणे ऐकून घेईन. पंच किंवा शिक्षकांच्या निर्णयाचा आदर करेन. खेळाडूंचे कर्तव्य आहे हे त्यांना पटवून देईन आणि खेळाची वृत्ती कायम ठेवून वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन. असेच नवनवीन आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा शब्दवेल मराठी क्लासेस. आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.